ओम नमः शिवाय। फक्त मोबाईल पकडणारा पाहिजे, असले भरपूर स्क्रीनशॉट शूट करता येतील, एवढा आहे मटेरियल। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत। तर तुम्ही लास्टचा ब्लॉग पाहिला असेल, आपण गाडी खाली केली आणि निघालो, तर लगेचच एक नवीन ब्लॉगची सुरुवात करू। कारण असं थांबा एक मिनिट, पहिलं बघून घ्या, पूर्ण असं जंगल आहे, काहीच नाही आहे। आणि ह्या जंगलात एक गंमत आहे की तुम्हाला आहे त्याच लोकेशनवरती, आणि आपली 1934 तिथं दिसत असेल। तर चला मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात आज एका चांगल्या दर्शनाने नक्की करवतो। महादेवाचं खूप जुन्या काळातलं एक मंदिर आहे, तर ते तुम्हाला आता दाखवतो। बघू शकताय आपण पहिल्या गुहेपाशी आहे, आणि इथे पण आतमध्ये देव आहेत। चला, महादेवाचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊया। समोरच महादेवाचं मंदिर आहे इथे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तर आलो दर्शनाला, कसं वाटलं दर्शन आणि कसा आहे परिसर ते कमेंट करून नक्की सांगा। निघूया डायरेक्टली आता बँगलोरला, आणि आपला ब्लॉग आता तिथपर्यंत डायरेक्ट प्रवास बँगलोर पर्यंत। पुढे पण तसंच भरपूर आहेत, म्हणजे जेवढं फक्त मोबाईल पकडणारा पाहिजे, असले भरपूर स्क्रीनशॉट शूट करता येतील। पाऊस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण पुढे विजा चमकतात। आपण एका फॉरेस्ट क्रॉस करतोय, तर तुम्ही पाहिलं असेलच। भरपूर अशा विजा चमकतात मित्रांनो, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर बँगलोरला पोहोचू। अजूनही 150 किलोमीटर बँगलोरचा प्रवास बाकी आहे। तर थांबलोय मित्रांनो जेवायला, पण अजून बॉर्डर पासून म्हणजे कर्नाटक बाउंड्री 40 किलोमीटर मागे आहे, आणि त्याच्यानंतर बँगलोर 100-120 किलोमीटर आहे। लोकेशन टाकले ते, तर अजूनही आता 150 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे, आणि भरपूर अशी भूक लागली, कारण रस्ता खूप खराब होता। त्यामुळं म्हटलं पहिलं जेवून घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर अंधारात नाही बसलो, इथं पावसामुळे ते मच्छर जे आहेत, म्हणजे किडे रात्रीचे मुंग्या, त्या भरपूर आहेत, त्यामुळे लाईट बंद केलेल्या आहेत। मून लाईट डिनरचा आनंद घेतोय। तर या मित्रांनो जेवायला, जेवण करूया आणि बँगलोरला निघूया। The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, परवा रात्री आपण 2 वाजता बँगलोरमध्ये पोहोचलो होतो। काल दिवसभरामध्ये एडिटिंग आणि बुकिंग शोधण्यातच गेला, तर फायनली आपल्याला काल रात्रीच बुकिंग कन्फर्म झालंय, आणि आज सकाळी आपण डायरेक्टली लोडिंग पॉइंटला पोहोचलोय। स्नोवर्ल्ड लॉजिस्टिकमधून मटेरियल घ्यायचे आणि ते घेऊन जायचं आपल्याला पुण्याला, म्हणजे आपल्या होम लोकेशनला। तर लगेच ट्रिप कन्फर्म केली आणि आज सकाळीच लोडिंगला निघालो। तर पोहोचलोय मित्रांनो आपण पॉइंटवरती, इथून आपल्याला मटेरियल भरायचंय आणि ते डायरेक्टली पुण्याला घ्यायचंय। तर हा ब्लॉग पण खूप इंटरेस्टेड होणार आहे, कारण आपण नवीन रोडने जाणार आहे, तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल।
तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. कारण नवीन नवीन एपिसोड तुम्हाला बघायला भेटले असतील, भरपूर साऱ्या नवीन गोष्टी पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटल्या असतील, म्हणजे या सिरीज मध्ये बघायला भेटल्या असतील. तर चला, अजूनही नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की द्या. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. तर बघू शकताय मित्रांनो, एवढं आहे मटेरियल. दुपारचे वाजले 2:30 आणि आता आपली गाडी झाली आहे फुल लोडिंग. तर मटेरियल आहे 1900 किलो, जे घेऊन जायचं आपल्याला जेजुरीला. तर फायनली लोडिंग झालेली आणि निघालोय आता इथून. तर चला मित्रांनो, निघूया डायरेक्टली आता पुण्यासाठी. भरपूर मोठा 900 किलोमीटरचा प्रवास आहे, तर टाइम भरपूर जाणार आहे आणि टाइम डिलेवरी नाही आहे, तेवढा रिलॅक्सच जाणार, आरामात जाणार, कारण जास्त लोड असल्यामुळे. तर चला मित्रांनो, निघूया आपल्या पुढच्या प्रवासात. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आपला प्रवास झालाय सुरू. समोरच हायवे दिसतोय. तर आलोय आपण बाहेर रिंग रोडला आता बँगलोरच्या, आणि डायरेक्टली हॉस्पिटल मार्गे निघूया. आपल्याला तुर्कुम 50 किलोमीटर आहे इथून, आणि तुर्कुमला पोहोचल्यानंतर आपण मेन हायवेला लागू, जो मुंबई हायवे किंवा हैदराबाद हायवे सोलापूर मार्गे. आणि आता बघू शकता हा उन्हातला पाऊस. तर भरपूर असं गरम होत होतं आणि आता झालाय पाऊस सुरू. असा डान्स करतोय बघा. मधुगिरी 58, तुमकुरू 22. तर घेऊया इथून राईट. फायनली आलोय मित्रांनो आपण बँगलोर हायवेवरती, बँगलोर मुंबई हायवे. आणि आपलं लोकेशन इथं बघू शकताय 797. तर चला डायरेक्टली आता सुपरफास्ट रोड, सुपरफास्ट जर्नी बँगलोर टू पुणे. वाटतं डोंगरवरती टेकलाय, ऍक्च्युली ते ढग आहे, खाली डोंगर आहे. दिसला का? आता दिसाल बघा डोंगर कसा आहे. त्याच्यावरती सेम ढगाची प्रतिकृती आणि डोंगराची प्रतिकृती सेम. तर फायनली मित्रांनो, आपण सिराच्या थोडा अलीकडे थांबलोय चहा प्यायला, कारण आता वाजलेत 5 संध्याकाळचे. आणि आतापर्यंत आपण 200 किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय. 3 वाजता निघालो, 3-3:30ला काहीतरी निघालो होतो. त्यानंतर जेवायला एका ठिकाणी थांबलो, पण तिथं काही शूट केलं नाही, कारण पावसाचं थोडं वातावरण बनलं होतं बऱ्यापैकी, म्हणून डायरेक्टली जेवून निघालो. आणि आता चहा प्यायला थांबलो होतो, कारण 5:30 वाजलेत. तर चहाचा टायमिंग झाला होता म्हणून चहा घेतला. इथं साईडला हॉटेल, म्हणजे टोलनाक्याच्या थोडंच पुढं थांबलं. महाराष्ट्रात पोहोचण्याचं आज रात्री प्लॅनिंग आहे, कारण महाराष्ट्रात पोहोचण्याचं आज रात्रीचंच प्लॅनिंग आहे, कारण ओव्हरलोड आहे. त्यात इलेक्शन असल्यामुळे RTOचं थोडं टेन्शन कमी असू शकतं असा अंदाज आहे, म्हणून ही रिस्क, बाकी काही नाही. नाहीतर मग नसता ओव्हरलोड वाटला, कारण इलेक्शनचे 2 दिवस जरा सगळ्यांच्या डोक्यामध्ये इलेक्शन चालू असेल, तर आपण त्या इलेक्शनचा फायदा असा उचलू आणि निघूया आता इथून पुढे. 750 किलोमीटर, म्हणजे ऍटलिस्ट आपण विजापूर तरी क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. आज विजापूर क्रॉस झालं पाहिजे आजच्या रात्रीत. आणि जर सांगोल्याच्या पुढे जाऊन मग थोडा वाटलं तर आराम, नाही तर डायरेक्ट नॉनस्टॉप जेजुरी. आणि जेजुरीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, आपण 2-3 वेळा जेजुरीचा ब्लॉग केलाय, तर नसेल पाहिला तर नक्की बघा. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, अजून भरपूर साऱ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, निघूया आता डायरेक्टली पुणे
लिहिलं आहे 87. पुणे आहे 787 किलोमीटर इथून. तिथं बोर्ड होता. तर चला जाऊया आता फास्ट. आणि आतापर्यंत फास्ट झालो ना, आता फास्टच चाललं म्हणजे 60चा स्पीड मेंटेन करून चाललंय, ज्याने आपल्याला ॲव्हरेज पण चांगला भेटतोय आणि असं गाडी चालवताना थकल्यासारखं सुद्धा वाटत नाही. त्यामुळं जाईल तेवढं जाव. आज रात्रीच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कसा वाटतोय प्रवास आणि कशी वाटली आपली सिरीज ते पण कमेंट करत चला. विजापूर आहे 402 किलोमीटर मॅप सेट केलाय विजापूरचा. तर 402 किलोमीटरचं टार्गेट आज रात्रीच आपल्याला कव्हर करायचंय. तर बघू किती वेळ लागतोय, कारण आता वाजलेत 7 आणि आपण पोहोचलो आहे सिरापर्यंत. आणि कसलं सिनेमॅटिक अशी लाईट लागलेली दिसते असेल तुम्हाला. वरती ब्लू, खाली येलो, क्लासिक. येलो बल्बचा हा फायदा होतो की मस्त लाईटचा असं व्ह्यू येतो. इथं 86 रुपये डिझेलचा रेट आहे. तर घेऊया 2,500 रुपयाचं डिझेल भरून, म्हणजे आपल्याला विजापूरपर्यंत जायला सफिशियंट आहे. आणि मग विजापूरमध्ये परत एकदा फुल करू, म्हणजे आपल्याला जेजुरीपर्यंत घेऊन जाईल. बघू शकता रेट. घेऊया आता डिझेल भरून. तर निघालंय मित्रांनो पेट्रोल पंपावरतून 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय, जे आपल्याला विजापूरपर्यंत सफिशियंट आहे. आणि मग बघूया पुढे गेल्यानंतर विजापूरच्या आधी परत एकदा टँक फुल करू आणि मग जाऊया पुढे, जेणेकरून तिथं फुल केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रात काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे आपण जागेवरती पोहोचू शकतो तेवढ्या डिझेलमध्ये. बाबो खतरनाक असा झटका बसला. माग ड्रमच असे गडगड गडगड हल्ले. अशा झटके सांभाळत जा, जेणेकरून पाटे तुटू शकतात ओव्हरलोडला. त्यामुळे अशा झटक्यावरती थोडं सावकाशच चढवलेलं आणि सेफ्टी चढवलेलं योग्य. स्ट्रेट चढवलीचा प्रयत्न करा. हिरियूरपर्यंत पोहोचलोय आणि भरपूर अशी मटेरियलची म्हणजे कार ॲसेसरीज, भांडी बिंडी, भरपूर अशी मटेरियलची दुकान आहे तिथं. आपण निघालोय सोलापूर हायवेने, म्हणजे आमचा हैदराबाद हायवेने. तर चित्रदुर्गच्या बायपासला आहे आपण. आणि इथून आपल्याला अजूनही विजापूर आहे 324 किलोमीटर, जे कव्हर होईल. रात्री 2:30-3चा टायमिंग दाखवतोय, तरी 4-5 वाजेपर्यंत आपण विजापूरला पोहोचू. म्हणजे आपल्याला सकाळी विजापूर म्हणजे कर्नाटक क्रॉस होऊ शकतोय. तर आज इलेक्शनचा निकाल आहे. भरपूर असे मेसेज बघतोय, त्याच्यामध्ये थोड्या न्यूज लावून चेक केलं तर जे उमेदवार जिंकले असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा, जे पडले असतील त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. फक्त गरज ही आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या नादात म्हणजे डेव्हलपमेंटच्या नादात निसर्गाचा जो ऱ्हास होत चाललाय. म्हणजे गरमी बघू शकताय, जे टेम्परेचर 40च्या पुढे जायला लागलंय नॉर्मल सिटीज मधलं. तर याच्याकडेही लक्ष द्या की जेणेकरून ते टेम्परेचर आवाक्यात राहील. म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावण्याचं कोणतं नेता वचन देतंय का हे नक्कीच चेक करावं लागेल. मला नाही वाटत एक तरी नेता असेल की ज्याने आता या इलेक्शनमध्ये किंवा त्याच्या काय म्हणतात विकास आराखड्यामध्ये झाडे लावण्याचा संकल्प केला असेल आणि तो 5 वर्षात पूर्ण करेल. नसेलच एक पण, कारण त्यांना काही एसीच्या गाडीमध्ये फिरायला लागतंय. असं टेम्पोमध्ये फिरा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गाडीत फिरायला लागत नाही. आणि हायवे बनत चाललेत, बट हायव्यांचा एक फायदा तर नक्कीच होतोय की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे दळणवळण ते सुधारत चाललंय. बट त्याच्याबरोबर रस्त्याच्या कडेला झाडे लावणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टच्या गाड्यांना थांबण्यासाठी पार्किंग, वॉशरूम वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यांना आज आपली अवस्था बघू शकता, बिगर आंघोळीच आहे. म्हणजे ही आहे सध्याची परिस्थिती. तर या गोष्टींचा पण या इलेक्शनमध्ये विचार झाला पाहिजे असं वाटतंय, पण होणार नाही. बट जाऊ द्या, जे काय असेल ते ज्यांना निवडून आले त्यांना शुभेच्छा. कोणचंही सरकार बनलं तरी चालेल, आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आपल्यासाठी एकही सरकार नसतंय. सरकार असते ते कार्यकर्त्यांसाठी किंवा मग त्यांची घरं भरण्यासाठी, तर जे सगळ्या दुनियाला माहिती आहे. तर निकाल खूप चांगला लागलाय.
चित्रदुर्ग बायपासला आहे. तर इथून अजूनही आपल्याला विजापूरचं अंतर आहे 322 किलोमीटर आणि समोरच टोल नाका दिसत असेल.